प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी। एक वेळ एक महिला आपल्या मुलाला घेऊन प्रवासासाठी निघते। एसटी स्टँडवर गेल्यानंतर एसटी येते, एसटी मध्ये चढतात। तेवढ्यात मुलगा म्हणतो, आई आई मला खिडकीमध्ये बसायचंय। आई म्हणते, तू खिडकीमध्ये बस। आई बाजूला बसते आणि प्रवास सुरू होतो। एक मोठं शहर येतं, त्या शहराच्या प्रवेशद्वारावरती एक मंदिर असतं। मुलगा म्हणतो, आई सांग ना ग हे काय आहे? तेव्हा आई म्हणते, अरे बाळा, हे हिंदू लोकांचं प्रार्थना स्थळ आहे, जिथे हिंदू लोक येऊन सुखासाठी प्रार्थना करतात, असं हे मंदिर आहे। पुढे गेल्याच्या नंतर त्या शहराच्या मधोमध एक गुरुद्वारा असतो। मुलगा पटकन विचारतो, आई सांग ना ग हे काय आहे? तेव्हा आई म्हणते, बाळा, हे शीख बांधवांचं प्रार्थना स्थळ आहे, इथे शीख बांधव येऊन प्रार्थना करतात। पुढे गेल्याच्या नंतर सुंदर सुबक असं चर्च दिसतं। चर्च दिसल्यानंतर मुलगा म्हणतो की आई एवढं सुंदर काय मंदिर आहे? तेव्हा आई म्हणते, बाळा, हे मंदिर नाहीये तर हे चर्च आहे, जिथे आपले ख्रिश्चन बांधव येऊन प्रार्थना करतात। पुढे गेल्यानंतर एक गोल असं मस्जिद दिसतं। तेव्हा मुलगा म्हणतो की आई हे काय आहे? तेव्हा आई म्हणते, इथे आपले मुस्लिम बांधव येऊन खरं तर प्रार्थना करत असतात, त्यांचं प्रार्थना स्थळ आहे। आणि गावाच्या बाहेर पडल्यानंतर मुलाला भव्य दिव्य असं एक मंदिर दिसतं, जिथे हिंदूही जातात, मुसलमानही जातात, शीखही जातात, ईसाई सगळी लोक जाताना दिसतात। मुलगा आईला म्हणतो, आई बघ ना, हे किती विचित्र मंदिर आहे की जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळी लोक जातात। तेव्हा आई म्हणते, बाळा, हे सगळ्यात पवित्र मंदिर आहे, याचं नाव आहे संत निरंकारी आध्यात्मिक सत्संग भवन, जिथे हिंदूही जातात, मुसलमानही जातात, शीखही जातात। आणि प्रवेशद्वारातून आत गेले की एक्झिट दरवाजातून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते फक्त माणूस बनून बाहेर पडतात। म्हणून इथे फक्त माणूस जाण्याचं मंदिर याला म्हटलं जातं आध्यात्मिक सत्संग भवन। संत निरंकारी मिशनचं हे भवन आहे। तेवढ्यात त्या मुलाला त्या भवन मधून आवाज येतो, एक गीत चालू असतं, एक रचना चालू असते, आणि ती रचना अशी असते, ना हिंदू ना शीख ईसाई ना हम मुसलमान है, मानवता है धर्म हमारा, हम केवल इंसान है। म्हणून जाता जाता या निरंकारी मिशनचा संदेश एवढाच आहे, मंदिर मस्जिद गिरजा घरों ने बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को, धरती बाटी सागर बाटा, मत बाटो इंसान को। प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी।